महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, ही आहे गावाकडची शांत निसर्गरम्य सकाळ. आज आपण आलो आहोत भारतातील प्रसिद्ध गाव म्हणजे निगोज, जिल्हा अहिल्यानगर येथे. हे गाव प्रसिद्ध आहे तिथले रांजण खळगे यासाठी. जगाच्या कानाकोपऱ्यातून हे खळगे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात निगोज या गावात येतात. या मातीला परंपरेचा, कष्टाचा आणि देशी गोवंशाचा मोठा वारसा आहे. आजचा आपला प्रवास आहे अशाच एका मेहनती शेतकऱ्याकडे, ज्याच्याकडे आहे 13 ते 14 लिटरहून अधिक दूध देणारी खिलार गाय. आमची गाडी तिथे पोहोचताच शेतकरी आमची वाटच पाहत उभे होते, कारण बऱ्याचदा शेतकरी गावाच्या बाहेर थेट शेतामध्ये राहतात. अशा ठिकाणी पोहोचण्यासाठीचा पत्ता विचारत वाट शोधतच प्रवास करावा लागतो. शेवटी योग्य ठिकाणी पोहोचल्यावर शेतकरी आम्हाला त्यांच्या गावाचा, परिसराचा आणि शेतीचा आढावा देतात. या भेटीत शेतकरी चॅनलच्या टीमचे मनापासून कौतुक करतात, आमच्या कामाची दखल घेतात आणि तेच शब्द आमच्यासाठी सर्वात मोठी ऊर्जा ठरतात. हीच शेतकऱ्याची दाद, हीच त्यांची प्रेरणा आम्हाला पुढील कामासाठी नवी ताकद देते. शेतकऱ्याच्या गोठ्यात पोहोचताच सर्वात आधी आमचं स्वागत झालं ते 5 लिटर दूध देणाऱ्या शेळ्यांनी. याबद्दल आपण थोड्या वेळात सविस्तर बोलणारच आहोत. पुढे जाताच नजरेस पडतो तो एक खास क्षण. ज्या गायीचा आज लाईव्ह मिल्किंग करायचं आहे त्या गायीचा पहिल्या वेताचा कोंड आमच्या समोर उभा आहे. हा कोंड केवळ आजसाठी महत्वाचा नाही, तर भविष्यात वळू क्षेत्रात काम करून दूध उत्पादन वाढीसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. दुधाच्या वंशावळीतील हा कोंड खिलार जातीसाठी एक आशादायी पाऊल आहे. आता थोड्याच वेळात बघूया या सगळ्याबद्दल शेतकरी नेमकं काय सांगतात ते. आता आपण अगोदर ज्या गायीचं लाईव्ह मिल्किंग करणार आहोत त्या गायीची जवळून भेट घेतली. तिचा खुराक कसा आहे, दैनंदिन देखभाल कशी केली जाते याचा थोडक्यात आढावा घेतला. सगळं समाधानकारक असल्याची खात्री झाल्यावर आता शेतकऱ्यांनी लाईव्ह मिल्किंगसाठी पुढील तयारी सुरू केली आहे. चला तर मग या लाईव्ह मिल्किंग मागचं नेमकं गणित थेट शेतकऱ्याकडूनच जाणून घेऊया. ते सोडून देऊ. आहे का थांब. हा चांगली धुवून आणते. ही सळ आण बरं, थोडी गरम पाणी नाही सळ. हा कितवं वेत आता हे गाईचं? हे गाईचा दुसरा वेस. ही गाय तुम्ही घेतली का लहानपणापासून तुमच्याकडे? नाही नाही, घरची आपली लहानपणापासून. हिच्या मागच्या फेडींची वंशावळी आपल्याकडे. हो का? हा. मग गाय आता तुमचं घरामध्ये फक्त तुम्हालाच दूध काढून देते का बाकी पण? नाही, सगळ्यांना देते दूध काढून. आता 1 लिटरचं माफी सर. हा हा, एक तरी टाकीत राहील. आता चारी सडातून सेम दूध निघतं. हा, चारी सडातून सारखं दूध निघणार. मग आता वासराला आपण पुढची का कोणती सड देतो?
ते आता सकाळी आपण आहे ना क्रॉस पडितो सकाळी. हा मग क्रॉस पिरियड ना ते 2 सड उरलेले ते वासरूप येतं आणि संध्याकाळी आपण जे पेलेले असतात ना आता हम्म. ते आपण सकाळी पिळतो असं उलट करीत राहतो सकाळ संध्याकाळ. आता ह्या गाईचं जे पहिल्या व्याताचं खोंड आहे हा ते खोंड आणि हे आत्ताशी झालेलं वासरू ह्याच्यात म्हणजे आता त्यावेळेस जो बैल भरला ना आता तुम्ही जगदंबवाल्यांचा भरला हा हा त्याच्यात काय फरक सांगू शकतं की फरक आहे ना हा जास्त गाजरी आलाय. म्हणजे जो मूळचा तिकोणीचा राजा होता का हा त्याच्यावर गेला. सरदार तिकोणीच्या लाईन मधला आहे ना. हा आता तुमच्या दावणीला इतर पण जनावर आहे मग त्यांचं दूध आणि खिल्लार गाईच्या दुधात काय देशी गाईच्या दुधात फरक म्हणाल? देशी गायच्या दुधात लय फरक आहे ना त्या दूध चवीला बिवीला सगळीलाच फरक पडतो ना.
आता तो जो आपण भाला टाकलाय तो टाकण्याचं कारण काय? गाय कधी कधी समजा लात मारते किंवा हलते कशासाठी? काय कारण? काय टायमाला हलते ना, त्याच्यामुळे मग ते बाला टाकावं लागतो. तशी गरज नाही, पण मग आपण टाकलाय नाही का. आता आम्ही असं ऐकलं होतं की भाला टाकला टाकतात तर गाय मारती म्हणून नाही नाही किंवा मारते जनावर. नाही. नाही, नाही, मारते. तर ती जागेवर ना हलू नये म्हणून पण ते टाकावं. जागेवर हललं नाही म्हणून. मारित नाही काय नाही, गरीब आहे एकदम, शांत आहे. आता आहे ना, दूध सगळं संपलेलं आहे याच्यातलं. ते वासू सोडलं का ते परत पाना सोडणार. आता तर वासरासाठी ती परत हे करेल. हा, वासासाठी परत 1-2 लिटर आहे ना सोडी ती पाना. इकडे साडातून दूध आले होता परत. हा त्या साडातून काढायचं म्हणलं तर काढू शकतो. ते बिगर बायला दूध काढा. ते वासासाठी तेवढं सोडून द्यावं लागते, नाही तर अजून 1-2 लिटर 1-1.5 लिटरच्या दरम्यान आहे ना, 1.5 लिटर दूध निघतं. अरे जवळजवळ 6 लिटर दूध झाले. त्याच्यावर खून आहे बघायची, खून मधून लिटरची खून आहे त्याच्यावर. 6 लिटर दूध आहे कम्प्लीट. 6 लिटर ही 7 लिटरची वरची, खालची 6 लिटर. थोडं इकडं आणा बरं, इथं ठेवा. खुनीची साईड तिकडं करा, अशी तुमच्या बाजूला. इकडं आणा खून.
अजून 1-1.5 लिटर दूध शिल्लक आहे. साधारणतः 7 लिटरचं दूध निघतं ना. 7-7 14 नाही का. अजून त्याला जे पानं सोडले ना ते वासरू पेते त्याला. वासरू पेत अजून त्याला 1-1.5 लिटर दूध निघत त्याला. 1.5 लिटरला जास्त असू शकतं, पण मग 1-1.5 लिटर आपण आम्ही दररोज एवढं नाही काढीत. 2च सडाचं काढतो फक्त. 3-3.5 लिटर दूध निघतं तेवढंच काढतो आम्ही. आणि वासरू नंतर 2 सडाला सोडले ना वासराला खपत नाही ते नंतर तेव्हा मग काढून घ्यायचं. सहा लिटर ह्याच्यात 6 लिटर आणि अजून वासरू पितय ते 1 लिटर म्हणूया हा, आपण. 1 लिटर म्हणजे चालतंय. 7 लिटर 7 आपण लिटर. पकडू. हा. म्हणजे एका दिवसाचं 14 लिटर. 14 ते 15 लिटर असं बोलू शकतो आपण. 14 ते 15. आणि आता जेवढं 6 लिटर निघलं ना हे संध्याकाळच्या पारी हे आता जर गाय पिळली ना संध्याकाळच्या 6ला हे जास्त दूध निघते. रात्री चारा वगैरे रातचं कमी खाते ना जरा त्याच्यामुळे कमी निघली. नाही तर 7 लिटर दूध संध्याकाळी आरामशीर निघते. म्हणजे संध्याकाळी 8 लिटर म्हणजे वासरू जर नाही ना आपण हे केलं पाजलं 8 लिटर तेव्हा पानच वाढला परत सडत टाईट झाली परत बघितलं. आता जरी दूध काढलं ना 1-1.5 लिटर दूध निघत. तुम्ही जवळ जाऊन काढू शकता तसं काही अडचण नाही. बिंदास जवळ जा काय नाही करीत. तेव्हा दोन्ही सड तिकाडी सड टाईट झाली परत. नाही गाईला पण कळतं की अजून वासराला द्यायचं तर तुमच्या वेळेस थोडा गाई चोरणार पाहणार. असं आहे. इकाळलं सड बघा पूर्ण टाईट झाल्या बघेल ना. थोडा खपत नाही ते गुबारा ते 2 दिवस झाले का त्या दिवशी एकदा ते जुलाब झाले त्याला. आता मला एक विचारायचंय की आता हे वासरू किती 21 दिवसाचं झालं ना. 22-23 दिवसात झालं. हा म्हणजे आता हा पहिला महिना पकडू. मग आता इथून पुढं गाय 9व्या महिन्यापर्यंत समजा आता आपण 3 महिन्यांनी भरू गाय. नाही आता अजून साधारण 3 महिने भरू. तर गाय किती टप्प्याने दूध वाढत किती महिन्यापर्यंत वाढेल आणि परत कधी कमी शेवटपर्यंत दूध गाय देते दूध असं. हो का. 6 जवळ 8वीत नाही ना तवर गाय असं देते दूध. तरी आपल्याकडे सध्या आता पौष्टिक चारा नाही. मोरघास वगैरे जर असता ना अजून दूध वाढलेलं असतं. मोरघास नाही आपला फक्त मेथी घाशी फक्त नाही का. मेथी घासाची फक्त तेवढा. मग तुमची वैरण सगळी शेतातलीच आहे तुमची? शेतातली. आणि नेमकं आमचा मोरघास संपलेला. नेमकी गाय येईल मोरघास संपला होता. आता मोरघास मी लय प्रयत्न केला आणायचा पण ते काय कुठे भेटतच नाही. आता सीजनच नाही चालू सध्या. मोरघास असले 8-8 लिटर दूध काढा असं 8-9 लिटर दूध. मग आता तुम्ही मेथी घास आणि अजून काय मेथी घासच फक्त. मेथी घास तेवढाची फक्त. ती गिन्नी गवत काय एवढं मग ओला चारा आहे सध्या सगळा. सध्या ओला चाराची. मग आता तुमच्या मध्ये दुधासाठी गाईला ओला का सुका कसं दोन्ही पाहिजे ना. ओला सुका पाहिजे दोन्ही. सुका चारा जर असता ना अजून पण गायची फॅट बीट अजून दूध वाढ असं नाही. ते जो खोंड आहे ते तुम्ही कुठलं इथलं जवळपास गावात इथंच लावला होता. नाही मग मला काय म्हणायचं आता ह्यांचा बैल समजा आता एखाद्या वंशावळीतला होता तो बैल समजा त्याचा बाप साध्या ह्याच्यातला होता तर फरक पडतो वासरू होण्यामध्ये? हा फरक पडतो ना. आता गायच्या तो पण बैल चांगलाच होता ना. तो आपण लावला होता ना याच्या आधी. तो पण चांगलाच होता. तो चांगलाच होता ना. तो असा साधा नव्हता तो पण नाही का. तो पुऱ्या मापाचा होता आणि दुधाच्या वंशावळीतला होता म्हणून आपण लावला होता कारोडवण्याच्या उद्देशाने. पण त्यावेळेस ती नेमकी खोड झाला. आणि आम्हाला आता आहे ना म्हणजे आता आपल्या मागच्या वेळेस गायनं आपल्याला 11 प्लस दूध दिलं होतं. आम्हाला खोंडच नाही गावला गायला लावायला तसा म्हणून आम्ही सरदार कोण लावली. कारण दुधाच्या वंशावळीतला मधला खोंड पाहिजे ना. दुधाच्या लाईन मधली गाई म्हणल्या. आम्हाला खोंड नाही गावला म्हणून आम्ही त्या सरदारकडे नेली त्याच्या खोंड लावली. आता किती जाती गाय आहे? 4 आता 4 दाती गाई. अजून गायची साधारणतः एवढी हाईट वाढेल नाही का. नाही पण गाईचा तब्येत तुम्ही लई मस्त ठेवली गायची. मग तशी ठेवावं लागते ना. कारण गाय अशी की कडदाती 6 दाती वगैरे वाटते. गाई म्हणजे गाई पार मरता वाचवलेली गाई. हो का. ती लहान असताना ना साधारणतः असं वासरू होतं का त्यावेळेस तिला आजार झाला होता. 15 दिवस पूर्ण काही झोपून होती. मी तिला आहे ना असं चमच्याने पाणी पाहिजे होतं चमच्याने.
आणि मग ही तुम्ही कालवड घेतली का कुठून? नाही 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 नाही. तिचा जन्म घरची, तुमच्या इथला? आपलीची, तिच्या आईची वंशावळ आहे माझ्याकडे सगळी. म्हणजे तिचा आई आई तिचा आई बाप हिचा बाप आहे ना, NDDB का जो बुल आहे का, तो बाप आहे हिचा. आई हिची आहे, हिची आई आमचे मामा आहेत का वनकोट्याला, त्यांना दिलेली आपण सध्या. मग आहे अजून ती? हा, ते आई आहे. आजी वगैरे नाही राहिलेली पण. आजीची वंशावळ, तिची आजी कशी होती ते पण माहिती. आजीचा फोटो आहे, पणजीचा पण फोटो आहे अजून. आता मला काय म्हणायचंय, तुमच्या अभ्यासानुसार आता प्रत्येकाची इच्छा आहे की त्याच्याकडे असणाऱ्या गायीने दूध द्यावं. तर तुमच्या अभ्यासानुसार काय सांगतो की बाबा कोणती गाय दूध देऊ शकते? का त्या गायीच्या वंशावळीतच तसं पाहिजे का खुराकावर खरं? नाही ना, गायीच्या वंशावळी तसं पाहिजे ना. आपण किती खुराक दिला ना, खुराकावर डिपेंड नाही. वंशावळी तर तुमची जर चांगली असेल ना, गाय आता आपले 5वं जनरेशन याच्यामध्ये काम करायचं. आपण ज्या वेळेस खोंड भरतो ना, त्यावेळेस दुधाच्या लाईन मधली खोंड भरतो सर. आणि आता असे बऱ्याच जण खोंड आहे ते दुधाच्या लाईन मध्ये चालतात, मोठ्या मापाचे राहतात नाही का, शर्यतीला पळतात असे सगळे खोंड. आता आपल्याला ते खोंड भेटला नाही म्हणून आपण सरदार लावला. नाही तर दुधाच्या वंशावळीला मी अख्खा महाराष्ट्रामध्ये फोन केले, मला कुठंच भेटला नाही खोंड. 11 फुलं दुधाच्या गायचा खोंड. मग जर समजा दुधाच्या वंशावळीचा खोंड तुम्ही जर गाईला भरला असतं, दूध अजून वाढलं? दूध अजून वाढलं असतं, 100% हिचं दूध वाढलं असतं. आता हे वासरू आहे ना, आपण जर तो सरदार सोडून दुधाच्या वंशावळीत लावला असताना, आता आपल्या गायने साधारणतः किती दूध दिले? समजा 14 लिटर दूध दिले ना. आता ह्याच मग त्या वंशावळीत समजा ही जर खाली झाली असती ना, हिनं कमीत कमी 14+ म्हणजे 15 ते 16 लिटर दूध दिलं असतं आरामशीर. कारण हिच्या आईचं दूध आहे ना सर, हिच्या आईचं दूध 10.5 लिटर होतं पहिल्या झोप्याला. हिनं आपल्याला 11+ दूध दिलेले पहिल्या झोप्याला. 11 ते 12 लिटर. पहिल्याच वेळेला 11-12 म्हणजे लय भरपूर दूध आहे ना. तिने. लोकांना खोटं वाटायचं. मी ज्यावेळेस याच्यावर पोस्ट करायचो ना, इंस्टाग्रामला नाही तर फेसबुकला, आपल्या याला व्हॉट्सअपला, लोकांना खोटं वाटलं. लोक वाटत आमच्या गाय 3-3, 4-4 लिटर दूध नाही, तुमचे 11 लिटर कसं काय दिली? आणि ते म्हणायचे नाही तर मग जर्सी असेल, जर्सी क्रॉस असेल. आता तुम्हाला जर्सी क्रॉस वाटते की? बरं आलं ना, कालवड झाली आता कालवड झाली. आम्हाला कालवडीची अपेक्षा होती, कालवड झाली पाहिजे नाही का? आता मग ते त्या खोंड जर, आता मला काय म्हणायचं, ह्या गाईच्या पोटचा तो खोंड आहे, तो खोंड जर रेतनासाठी जर गेला पुढे वळूच्या कामात, रेतनासाठी जर गेला तो दुधाच्या लाईन मध्ये फुल चालणार. आणि एकदम शांत, एकदम गरीब. तुम्ही जाऊन जरी धरलं ना गायला, मारणार नाही, काय नाही. घरचे कोणी येणार दूध काढणार असे. शक्यतो घरी मीच राहतो, नसलो कधी तर घरचे कोणी पण नाही का दूध काढतं असे. आता वासराने मागासपासून कमीत कमी 1 ते 1.5 लिटरच्या वरच पिला असणार. 1 लिटरच्या वर दूध वाढत त्यांनी. आता लोक तर आता तुम्ही समजा ह्याच्या ब्रीडिंग वर काम करता, काय करता, पण समजा आता ही एकच गाय आपल्याकडं, आता ही कालवड झाली, तर मग भविष्यात नियोजन कसं की बाबा अजून कालवड येऊन जास्त ह्या वाढवायच्या दुधाच्या, का एखादं कोण चांगल्या किमतीला आलं तर? नाही. आता हिचं काय करायचं, आपण हिला तर विकणार नाही. या आपल्या कधी झाली ना, ती टॉपची झालेली नाही की. आता हिच्यापासून जेवढा कारोड येतील ना, तेवढा घेत राहायचं. ओके. आता हे दुसरंच वेळ ते म्हणले, आपण भविष्यात अजून बरेच मिळू शकतात त्याच्यामध्ये. कसं राहतं समजा, जेनेटिक वर राहतं ना. म्हणजे आता येणारी कारोड समजा तुम्ही आता सरदारची जरी दिली, ती दुधाला किती निघू शकते किती नाही, हे आताच आपण नाही सांगू शकत. तेवढं 10च्या पुढं तर नक्कीच राहणार आहे ही. म्हणजे आता ही जी सरदारची झाली ना, हे 10 लिटरच्या पुढे नक्की जाणार आहे. पहिल्याच वेताला. पण आपण 14च्या पुढे जाऊ. आता या गायनं 14 लिटर दूध दिले ना, 14 लिटर जाईल का नाही ते आताच नाही सांगू शकत आपण. ते जेनेटिक वर राहतं सगळं. आता दुधाच्या लाईन, पूर्ण दुधाच्या लाईन मध्ये दिलेला असेल, आपण दिलेला असला ना वळू, पण तिने मग 100% आपण सांगू शकतो तिने 15 लिटर दूध दिलं असतं. पहिल्या टोप्याला 14 लिटर दूध दिलं असतं, दुसऱ्या टोप्याला 17-16 पर्यंत गेली असते. पण आता मला काय म्हणायचं, आपण काय म्हणतो की दुधाच्या वंशावळीतला वळू बैल पाहिजे तेव्हा गाईचं दूध होणाऱ्या कालवडीला वाढतं का आता ह्या गाईचं पण वाढत असतं? किंवा होणाऱ्या कालवडीला ह्या गाईचं नाही वाढणार. आता हिचं जे आहे ते आता दुसऱ्या टोप्याला आता आपण 14 ते 15 लिटर दूध देते बरोबर, साधारणतः 14.5 लिटर सरासरी धरलं दूध. आता तिसऱ्या, आता पुढचं झोप आहे, आता 4-4थ्या झोपेपर्यंत गाई वाढतील दुधाला. ओके. साधारणतः पुढच्या वर्षी 1 लिटर वाढेल, 14.5 ते 15.5 होतील. लईतले 16.5 लिटर पर्यंत दीपक दूध द्याना 4थ्या येतापर्यंत.
म्हणजे आज तुम्ही विचार करा, जर्सी गाय सुद्धा 16.5 लिटर दूध काही देते नाही. आपली गावरान गाय आपण तिथपर्यंत आणलेली. म्हणजे याच्या मागे साधारणतः सर 10 ते 12 वर्षाची आमची मेहनत आहे. आता हिचं दुसऱ्या वेताला आता आपण समजा 14 लिटर दूध आपल्याला ही देते, तर सेम दुसऱ्या वेताची जर्सी किती देत असेल? दुसऱ्या व्यताची जर्सी आता कसं राहतं, ज्यांचं ब्रिडिंगवर काम आहे ना त्यांच्या जर्सी मग भरपूर दूध देतात. तसे आता तुम्ही आता आमच्या गावात तरी गेले ना इथं, ते तेवढं दूध देतात साधारणतः लिटले 17 ते 18 लिटर दुसऱ्या त्याच्या जर्सी नाही का. ज्यांचं ब्रिडिंगवर काम आहे ते त्या जर्सी चांगले देतात. पण आता इथं सध्या ब्रिडिंगवर काम करणारे शेतकरी कमी आहेत नाही का. आता हे दूध संपलं होतं त्यामुळे ते गाई पण नको म्हणत. मग अशा वेळेस जरी वासरू समजा आपल्याकडून दुर्लक्ष राहिलं तर गाईच्या साडाला हे होऊ शकते. नाही काय नाही, ते नाही पित वासरू. ते आता 1-2 तास इकडे तिकडे झालं ना वासरू इकडेच खेळत राहतं. आता दिवसभर गाईचं नियोजन इथंच असतं? नाही इथं नसतं ना. आता तिला आता आपण इथं आणली ना, ती बाहेर राहते, ती खांब नाही का तिथे राहते, तिला तिथे बांधायला सकाळ संध्याकाळ नाही का. फक्त सकाळ संध्याकाळ खायच्या टायमाला इथं आणायचं, पाणी इथं पाजायचं, पाणी मोकळं तिथं बांधून टाकायचं. आता याला आम्ही मोकळ्याची सवय लावणार. मोकळ्या गोठा आपले मोकळा गोठा आहे ना याच्यात. हा याला मोकळ्या गोठ्याची आम्ही ज्यावेळेस सोडलं होतं ना त्यावेळेस काय झालं, गाया मोठ्याल्या होत्या ना आणि ही छोटी होती ना त्यावेळेस, ते गाया तिला मारायचे त्यावेळेस. त्याच्यामुळे आम्ही तिला सोडलं नाही. आता सगळे आता याच्या बरोबरीची वासरे आहे ना जरा थोडी, मग ही मॅच होऊन जाणार आता. आता एकूण ह्या जर्सी हे खोंड हे सगळं किती टोटल आपल्याकडे 10 एक आहे? आता हे सगळ्या जर्सी आहे ना साधारणतः 1 2 3 4 5 6 7 जर्सी आहेत. आणि ते आपला गावरांचा एक खोंड खिलारचा आणि हे खिलार म्हणजे. आणि शेळ्या किती आहेत? शेळ्या साधारणतः 10 शेळ्या मोठ्या आहेत, एक बोकडे आणि 10 कळड असतील, 12 कळड आहेत. आता उद्या आता समजा ही 14 लिटर दूध देणारी गाय आपल्याकडे जर आहे, जर उद्या अजून हिच्याकडून 4-5 वेत झाली, तिच्या कालवडींना परत कालवडी झालं, तर समजा गोठ्यात 10 खिल्लार गायी आल्या त्यांनाही असं 10-12 14-15 लिटर पर्यंत दूध गेलं, तर भविष्यात मग हे जर्सी आपण ठेवायला नाही ठेवणार. कारण आता तुम्ही सांगतो गावरान गायचं दूध तुम्हाला माहिती किती हल्ली. आज मी गावरान गायचं दूध 100 रुपये लिटर मी गावात विकतोय. तसे तुम्हाला सांगतो पुण्यावरून 2-3 ठिकाणी ऑर्डर आहे 300 रुपये लिटरची ऑर्डर आहे. पण आपल्याला जेवढं दूध न्यायला शक्य नाही ना 2-3 लिटर. मग समजा 10 गाय असल्या, सरासरी मला 10 लिटर दूध द्यावं गायला, 100 लिटर दूध झालं मला, इथून मी पुण्याला घेऊन जाऊ शकतो. 10 गायी असेल तर तुम्ही पुण्यापर्यंत घेऊन जाऊ शकताय. मला जर 300 रुपये लिटर आता मध्ये मी 200 रुपये लिटरने मला भाव द्या. आणि आता जर आपण म्हणलं की आता आज दिवसाला आपलं समजा 15 लिटर दूध आपल्याला एका गायीकडून मिळाले, 10 गायी असतील तेव्हा आपलं किती लिटर दूध 10 गाय असेल तर 150 लिटर दूध तयार होईल गावरान गाई. आणि आता वैरण आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत हिला कसं असतं वैरणीची? आता आपण तिला घास नाही का, आता 1 तासभर ती खाणार त्याच्या मनाने जेवढं खायचं तेवढं. मग तिचं खाय झालं का पाणी बिणी पाजायचं, बाहेर बांधायचं. मग साधारणतः 3 वाजता परत आतमध्ये आणायचं. मग आतमध्ये आणलं का 3 वाजता परत 3 ते 4 4 ते 5 नाही का. मग 6 वाजेपर्यंत रात्री 6 वाजता मिल्किंग करायचं, परत सोडायची, तिथं बाहेर बांधायची. आता मला हे विचार, तुमच्याकडे जागा आहे इथं जवळपास थोडीफार, तिकडं पण सोडबान करून 1-2 जागा आहे. समजा एखादा शहरी भाग किंवा एखाद्याकडे जागा नाही तर त्यांनी गाय समजा त्याला सोडबान करायला 2 जागा आहेत, पण त्याला समजा आता चरायला न्या किंवा इकडे नसेल तरी तो तेवढ्या ह्याच्यात गाय सांभाळू शकतो? सांभाळू शकतो ना. गावरान गायला एवढं काय नाही का. पण कसं आहे माहिती, गायला मोकळं टाकलं पाहिजे थोडा नाही का, म्हणजे गाय अजून चांगली राहते नाही का दुधाला. पण म्हणजे काही थोडा शरीराचा पण व्यायाम झाला ना तिच्या, ती अजून दूध देणार. आणि आता वर्षातले असं काही आहे किंवा आता दूध देत असताना वर्षातल्या 12 महिन्यांपैकी कुठल्या महिन्यांमध्ये जास्त हिवाळा, उन्हाळा, पावसाळा असं दूध? हिवाळ्यात जास्त दूध देते गाय. हिवाळ्यात जास्त, उन्हाळ्यात कमी राहणार. आता हिवाळ्यात येलेली गाई आहे ना, हिवाळ्यात जास्त दूध देते. आणि साधारणतः आता हिवाळ्यात गावरान गाईचं खिलारचं गावरान गाईचं कसं राहतं माहिती का, म्हणजे जे येण्याचं जे वेत राहतं ना दिवस, 9 महिने आपण म्हणतो ना, काही 10 पण महिने येतात. हिनं जवळजवळ 10 महिने घेतले. पहिल्या वेळाला पण तेवढे दिवस घेतले होते? पहिल्या वेळाला 9.5 महिने घेतले. त्यावेळेस कसं उन्हाळ्याचा थोडा पिरियड होता, त्याच्यामुळे मग लवकर खाली झाली. आता जरा हिवाळा असल्यामुळे थंडी
थोडं लेट हे झालं नाही का, जवळजवळ 10 महिन्याला 5-6 दिवस बाकी होते त्यावेळेस काय जाईल. आम्ही म्हणलो गा म्हणून ऐक नाही काय पहिल्यांदा म्हणलो, कारण 9 महिने झाले तरी खास सोडी ना काही नाही. मग आता त्यांना लागणारा समजा औषध पाणी किंवा काही थोडाफार खर्च ह्याला काही लागतो, काय फरक आहे त्यांच्या? नाही, हिला खर्चच नाही, हिला खर्चच नाही. आता खाली झाली ती, तिला तरी खर्च नाही. डॉक्टरला मी फोन केला होता, डॉक्टर मला काही गरज नाही म्हणून. मग एकदा पर वगैरे पाजायच्या जार बीर पडण्यासाठी डॉक्टर मला एकदा पर वगैरे पाजून द्या, पण तरी मी पाजलं नाही, कारण खर्चच नाही ना काही. तिला जार ऑटोमॅटिक गेला पडून सगळे व्यवस्थित मागच्या वेळेस पण असलं नंतर व्यवस्थित लागली, पण तसं त्यांना खर्च आहे जरा. शेतकऱ्याच्या दावणीमध्ये कायम देशी गोवंशासोबत इतर पशुधनही असतंच. आज आपण शेतकऱ्यांकडून देशी गाय आणि जर्सी किंवा इतर विदेशी गायी यांच्यातील खर्च, दवाखाना आणि आरोग्य याबाबतचं मत जाणून घेतलं. अनुभवातून सांगायचं झालं तर शेतकरी नेहमीच देशी गायीला जास्त प्राधान्य देतो. आता तुमच्या समोर दिसत असलेल्या या जर्सी शेतकऱ्याने जवळपास त्यांना 8 ते 9 हजार रुपयांचं सिमेंट भरलेलं आहे. कारण उद्दिष्ट एकच, कन्फर्म कालवड जन्माला यावी आणि दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढावं. जास्त लिटर दूध देणारी गाय तयार करण्याचा हा प्रयत्न असतो, पण कधी कधी एवढ्या मोठ्या किमतीचं सिमेंट देखील फेल होतं, गाय गाभण राहत नाही. म्हणूनच आज गरज आहे ती देशी गायीसाठी अधिक अभ्यास करण्याची, योग्य ब्रीडिंगद्वारे तिचं दूध कसं वाढवता येईल आणि उच्च दर्जाची वासरं कशी पैदास होतील यावर लक्ष केंद्रित करण्याची. आता पुढे आपण माहिती घेणार आहोत शेळी पालनाबाबत. कारण अनेक वेळा आपण ऐकतो की खिलार कोंडांना किंवा लहान कालवडींना दूध कमी पडलं तर तयार शेळीचं दूध पाजावं असा सल्ला दिला जातो, कारण ते जास्त पौष्टिक असतं म्हणून. पण खरंच शेळीला इतकं दूध असतं का, आणि तेही नियमित? मग शेळीचा खुराक कसा असतो, तिचं ब्रीडिंग कशा पद्धतीने केलं जातं आणि योग्य व्यवस्थापन केल्यावर दूध उत्पादन कसं वाढवता येतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थेट शेतकऱ्याकडूनच जाणून घेऊया. पिल्लं ना, आता आपण काय केलं सर माहिती का, या पिल्लांच्या पण काम केलेले आहे. म्हणजे समजा एखाद्या शेळीला समजा 3 पिल्लं होत असेल तर त्याचा बोकडा ठेवायचा आणि तो आपल्या दुसऱ्या शेळ्यांना लावायचा नाही का. ओके. मग त्याच्यापासून परत तीनची पायदास होती नाही का, 3ची पायदास होती. आता साधारण 3चं आवरत देते. आता हीच कडे शेळी ना, ही एक नाही तर 2च आवरत देते. आता ही घरची मोठी शेळी आहे ना, मग आता हिच्यापासून जे होणार आहे ना, आपण या समजा येईल आता दुसरा बोकडा, आता हे बोकडा दिलेला, हे बोकडा देणार आहे आता पुढच्या वेळेस. मागच्या वेळेस हा नाव दिलं. आता याच्या आईला साधारणतः 3 ते 4 कळड होते. ओके. पण आता 3 ते 4 करडं होतात, मग ते आता कधी कधी काही जणांकडून असं ऐकलंय की 3 ते 4 जर झाली तर मग परत दूध पाजायला पण अवघड होतं. आपण आधी त्यासाठी दुधावर काम केलं ना, आधी दूध जास्त दूध वाढवलं आधी, त्याच्यानंतर पिल्लांच्या काम असं झालं. साधारणतः 4 ते 5 लिटर दूध शेळी निघतं ना, आरामशीर 3 ते 4 कळड लावती. मग आता ह्याच्यापासून उत्पन्न आपलं काय होणारी मेल हे करून टाकायची, विकायची? मेल फिमेल दोन्ही विकायचे. आपल्याला वाटलं ना चांगली फिमेल असेल ती, मग ती ठेवायची, पुढे वाढवायची नाही का. मेल जास्त किमतीला का फिमेल? फिमेलला जास्त किंमत राहते. मग मेल विक्री करायचं झालं तर हे काय साईज मधले, म्हणजे किती वयाचे विक्री होतात? तसं काय नाही. आता सध्या आता ते बारीक आतमध्ये आहेत ना, ती साईज मध्ये सुद्धा पण विकू शकतो आपण. आता कसं एखाद्याला ब्रीडिंग वर काम जर करायचं असेल ना सर, तो महिन्याची जरी असेल ना तर तो किंमत लावतो घेऊन जातो असे. आता याच्यामध्ये आता जी फिमेल आहेत का, मेल आहेत का, मेल साधारणतः 12-15 हजारापर्यंत जातात आत्ताचे ह्या वयातले. हा तो ब्रीडिंगला ज्याला न्यायचे ना तो. आता काय महिन्याचे ते, किती महिने? आता हे ना हे साधारणतः झाले 1.5 महिन्याचे झाले. 1.5 महिन्याचे आहेत काय? हा 1.5 महिन्याचे, पावणे 2 महिन्याचे. मालक नमस्कार, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि हे कुठं आहे तुमचं गाव ती माहिती द्या. माझं नाव अविनाश कैलास शिंदे. आता आम्ही निगोज तालुका पारनेर राहतोय. इथं मोरवाडी आमची नाही का वाडी छोटीशी. आता मला एक विचारायचं की तुमच्या ह्या परिसरात कुठलं पीक किंवा कसं वातावरण किंवा जनावरांसाठी काय चारा, काय प्रकारचं असतं इकडे सगळं? इथं सगळं तसं चारा वगैरे सगळं पिकतो चारा नाही का. म्हणजे मेथी घास असेल, तुमचं कडोळा असेल, मका असेल, सगळ्या प्रकारचा चारा पिकतो. बाकी डाळिंबाची शेती राहते, काहींची कांदे वगैरे राहतात.
सगळ्या म्हणजे वातावरण तर सगळ्याला पोषक आहे आपल्या इकडे. पाणी भरपूर आहे पाणी भरपूर आहे, पाटे गेलेला नाही का, ओढा गेलेला आहे इथून खालून, ओढ्याला पाणी असतं नाही कंटिन्यू. मालक आता आम्ही आज तुमच्या गाईचं लाईव्ह मिल्किंग करायला आलो होतो. गाय किती लिटर दूध देते आज आम्ही ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय. तर गाईला किती वेताची गाय आहे ही आणि किती लिटर दूध देते, थोडीशी दुधाची माहिती द्या आम्हाला. आता ही दुसऱ्या वेताची गाई आहे, आताशी 4 दात गाई झालेली आणि साधारणतः पहिल्या झोपायला आपल्याला 12 लिटर दूध दिलं होते. 11 प्लस दूध काढलं तिनं. आता ह्यावेळेस 14 प्लस दूध आहे साधारणतः. मग पुढच्या वेताला अजून दूध वाढत 14 जाईल. प्लस, पुढच्या वेळेला 15 प्लस दूध काढायचं टार्गेट आहे. मला ह्या वेळेसच 15 प्लस दूध निघलं असतं, पण आपल्याकडं नेमकी मुरघास संपलाय आणि जो पौष्टिक चारा होता तेच नेमके राहिलेलं नाही. आणि फक्त मेथी घासावर नाही का, मेथी घासायची तेवढा. तिच्यात जर तुम्हाला सांगतो, आता जर तिला मुरघास जर असता ना, आता तुम्हाला 15 लिटर दूध काढून दिलं असतं. आता मग मुरघासाचा हा सीझन नाही का, आपण थोडंसं आजूबाजूच्या कुठल्या तालुक्यामध्ये जाऊन पण नाही ना, मुरघासा सीजनच नाही. आता मी भरपूर ठिकाणी चौकशी केली, पण मुरघास अवेलेबल आहे म्हणून कुणीकडे. मग आता समजा तुम्हाला मुरघासाची गरज येते, मग तुम्ही आता बरेच शेतकरी आपण पाहतो की ते स्वतः मुरघास करतात. नेमकी आमचं काय झालं, मुरघास संपलाय आता नाही का. आता जी अर्धी बॅग आहे राहिलेली ती चिकातली नाही. म्हणजे ज्यावेळेस कणी ज्यावेळेस चिकात येतं ना, त्यावेळेस ते मुरघास चांगल्या क्वालिटीत तयार होतो. तसं ते चिकातला नाही, फक्त तो ताट नाही का, नुसते ताट त्याचं आहे. आता आमच्या प्लॉटीला अजून 15 दिवस आली, मग त्याच्यानंतर बैल चालू लगेच. आता तुम्ही पूर्ण वेळ शेती करता का? पूर्ण वेळ शेती, गाय आपलं हे दूध धंदा आणि बाकीचे राहते कांदे वगैरे नाही. आता एक विचारायचं की तुम्ही पूर्ण वेळ शेती करता, तर ह्या शेतीतनं मिळणारं उत्पन्न, गाईचं दूध असेल, इतर जनावरांचं असेल, शेळ्यांचं मधून मिळणारं उत्पन्न असेल, यातनं तुम्हाला जे पाहिजे तेवढं उत्पन्न होतं का, कमी असतं का, कसं काय सांगतं, म्हणजे काय नाही माहिती? भेटतं आपल्याला, जेवढं पाहिजे तेवढं भेटतं यांच्याकडून आपल्याला. म्हणजे त्याला कष्ट पण तेवढेच आहे ना, आता कष्ट खूप आहे त्याच्यात. आता शेळीचं दूध, आता आम्ही बरेचदा एक गोष्ट पाहिलं, आता तुमच्याकडं जर्सी पण आहे, शेळ्या पण आहे, एक गावरान खिलार गाय पण आहे, तर याच्यामध्ये प्रत्येकाच्या दुधातलं काय वेगळे पण आहे? आता वेगळे पण असं सांगायचं झालं ना, आपलं खिलारचं दूध आणि शेळ्यांचं दूध सगळ्यात पौष्टिक दूध नाही का, शेळ्यांचं ना आपल्या खिलारचं. आता आम्ही सध्या खिलारचं घरी वापरतो, पण शेळीचं दूध तसं आयुर्वेदिक म्हणून त्याला खूप मोठा दर्जा दिलेला आहे. ते दुधाला लई मागणी सर, ते पण दुधाला. पण आपल्याकडे कसं आता हे कसं गावखेड आहे ना, प्रत्येकाकडे 4-2 शेळ्या गाई राहतेच, त्याला प्रत्येकाला घरी तेवढं खायापुरतं राहतं, त्याच्यामुळे इथं एवढी काही डिमांड नाही. तरी मी आता गाईचं दूध 100 रुपये लिटरने घालतोय. आता हे दूध आहे ना, पुण्या मुंबईच्या ठिकाणी मला इथून फोन येतात मला तिकडून. मी जर इंस्टाग्रामला वगैरे व्हॉट्सअपला वगैरे टाकलं ना, 4-4, 5-5 लिटर दुधाची शेळ्या आहेत, गाई आहे आपल्याकडे 14-14 लिटर दुधाची, आम्हाला दूध भेटेल का म्हणतात. 300 रुपये लिटरची मागणी येते डायरेक्ट दूध. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे क्वांटिटी वाढेल ना शेळ्यांची, अजून आता चालले आपलं वाढायचं, गाईच्या हळूहळू जातं. गाईच्या वेताला जरा थोडा टाइम लागतो, मग शेळ्यांचं लवकर येत होतं ना, 4 पावणे 5 महिन्यात येत होतं. मग शेळ्यांचं दूध पण विकतो आपण? हा, शेळ्यांचं पण दूध विकतो. ओके, म्हणजे आपण रोजच्या वापरामध्ये ते दूध शेळीचं घेऊ शकतो ना. शेळीचं दूध सगळ्यात आयुर्वेदिक दूध शेळीचं दूध, लहान बाळांसाठी वगैरे शेळीचं लई जणांची मागणी राहते. आता मला एक विचारायचं की इथून तुम्हाला समजा आता कुठं दुधाची जर मागणी वाढत असेल, तर भविष्यातलं काय नियोजन आहे पुढे? आता भविष्यातलं नियोजन असं आहे, समजा 100 लिटर दूध झालं शेळ्यांचं गावरान गाईचं नाही का, तर इथून आम्ही ज्या ठिकाणी चांगलं मार्केट आहे ना तिथे घेऊन जाणार. म्हणजे मग ते बरं इथं मुंबईला जरी असलं तरी इथून घेऊन जाणार. कारण तुम्हाला सांगतो डिमांड एवढी ना खिलार गाईच्या, 500 रुपये लिटरनी घ्यायला तयार आहेत काही काही. मला एक जणाचा असा फोन आला होता मुंबईवरून, आम्ही 500 रुपये लिटरनी घेतो फक्त आमच्यापर्यंत येऊ. कारण आज तुम्हाला माहिती भेसळ, दुधामध्ये भेसळ किती प्रमाणात वाढलेली, आणि ते आपण गावरान गाईचं दूध म्हटलं ना 500 रुपये लिटर सुद्धा लोक काय हे घेतात, काय लोक अशी पण आहेत. बरोबर आहे. खरं तर पाहायला गेलं तर दूध म्हणजे सर्वात महत्वाचा घटक तो आहे की त्याच्यापासून भेसळ जास्त प्रमाणात होतीये, त्यामुळे गावरान दुधाच्या गाईला सगळ्यात जास्त प्रमाणात मागणी तर चांगलीच आहे. मंडळी, तर आज या मुलाखतीच्या माध्यमातून आज आपण या शेतकऱ्यांच्या दावणीला त्यांच्या गायीचं आपण जवळपास 14+ लिटर दूध देणारी गाय आज त्यांच्याकडे आहे, आणि गाय फक्त आत्ता आपण पाहतोय दुसऱ्या वेताची आहे, पण ज्या पद्धतीची 4 दाती दुसऱ्या वेताला गाय आहे, चांगल्या पद्धतीचं संगोपन कसं आहे काय हे आपण गायीच्या पूर्ण देखरेखीकडं पाहून नक्कीच त्या मालकाचं कौतुक केलं पाहिजे. आणि मला का आता भविष्यात समजा 10 गायी वाढल्या, 10 गायी जर आपल्याकडे झाल्या, तर एक चांगल्या प्रकारचं दूध आपण हे करू चांगल्या शकतो. प्रकारचं दूध बनवू शकतो आपण, देऊ शकतो आपण, लोकांपर्यंत पोहोचू शकतो. नाही तर गायीपासून जे तूप बनतं ना, तूप सुद्धा आता 4-4 हजार रुपये किलोनी तूप पण
आम्हाला मागणी येते नाही का, पण आपल्याकडे तेवढं क्वांटिटी नसते एका गायीमुळे. आता भविष्यात चाललाय विचार वाढवायचा प्रयत्न चाललाय आमचा, त्या दृष्टीने मग एक एक फॉल पुढे चाललंय टाकायचं. मग आता समजा एकच गाय आहे, समजा आपण समजा वासरू पिऊन जे दूध उरतं त्याच्यात तूप बनवतो का? बनवतो ना आपण घरी. ओके. बनवतो ना मग ते आपण आपल्या पुरतं ठेवतो. कारण साधारणतः कसं गायचं 3 महिने वेळ राहतो ना आपला ड्राय पिरियड, त्या पिरियड मध्ये मग आपण तुपच वापरतो. आलो थांब, हा आलो जा. ओके. मग भविष्यात तुमचं दूध आणि तूप पण बनवण्याचं नियोजन आहे? दूध आणि गायीपासून जेवढे प्रोडक्ट होतील ना ते आपल्याला भविष्यात बनवायचे खिलारपासून. आता मला म्हणायचं, आता ही गाय तुमच्याकडची आहे, ही 14-15 लिटर पर्यंत दूध देते, तिची झालेली कालवड, आता त्या कालवडीची पुढे होणारी पैदास, तर त्यांचं दुधाचं नियोजन कसं असेल? म्हणजे त्या किती लिटर दूध देतील ना, ते आता हिच्यापेक्षा जास्त दूध देणार. दुधाच्या लाईन मधले वळू जर आपण निवडले ना, हिच्यापासून होणाऱ्या खारुडी जास्त दूध देणार. मग आता तुम्हाला दुधाच्या लाईनचा वळू भेटायला कुठल्या अडचणीत अडचणी आल्या? आता मागतोच आपल्याला तोच प्रॉब्लेम झाला ना, आपल्याला वळूच नाही भेटला दुधाच्या लाईन मध्ये. आपण ते सरदारकडे लावली त्यांच्या नाही का, तो तिकोणीच्या लाईन मधला आहे ना. हा, त्याच्यामध्ये आपल्याला दुधाच्या लाईन मधलं भेटलं असतं, आता अजून बेटर काम झालं असतं. हिने तर मग हिच्यापेक्षा जास्त दूध दिलं असतं. मंडळी, खरं तर आपण सध्या आपण पाहतोय की जसं मालक म्हणले की मला दुधाच्या लाईनचा वळू भेटणं अवघड झालं, कुठेही जायची तयारी होती, पण गाय दुधाळ वंशावळीच्या वळूकडूनच भरायची होती. तर आपण आता मायक्रोचिप याच्यासाठी बसवतोय की जेणेकरून कुठल्या गायीला किती दूध आहे, कोणाकडे ती गाय आहे, त्या मालकांचं नाव गाव त्या मायक्रोचिपच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. आणि त्याचबरोबर दुधाच्या वंशावळीचे वळू कुठं कुठं उपलब्ध आहे, ही सर्व माहिती ही तुम्हा शेतकऱ्यांपर्यंत असणार आहे. फक्त याच्यासाठी तुम्ही ती मायक्रोचिप बसवणं गरजेचं आहे. आणि या जानेवारी महिन्यामध्ये या मायक्रोचिप बसवायला सुरुवात झाली. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि आत्ता तुम्ही डाव्या कोपऱ्यात उजव्या हाताला एक लिंक पाहताय की त्या लिंकवरती क्लिक करा आणि तुमच्या नावाची नोंद करा आणि मायक्रोचिप बसवा. मालक, आम्हाला तुमचं एकदा नाव गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव अविनाश कैलास शिंदे, निगोस, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल नंबर आहे 9860066917. आणि आम्हाला समजा इथं भेट द्यायची असेल तर कसं यायचं, म्हणजे काय मार्ग आहे इथं? जवळपासची मोठी शहर जवळपास आपलं जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंडावरती, तुम्ही तिथूनच आले आता, डायरेक्ट तिथे आल्यानंतर फोन जरी केला बिनधास्त येऊ शकता, काय अडचण नाही. सगळी माहिती दिली जाईल, खिलारवर काम कसं करायचं ते सुद्धा सांगितलं जाईल. साधारणतः आपण आता 5व्या पिढीत यायच्या, 5 पिढ्यांपासून काम करतोय, साधारणतः 12-13 वर्ष झाली आपल्याला नाही का. आता मग मला हे म्हणायचंय की एखाद्याकडे खिलार गाई किंवा त्याला या क्षेत्रात यायचंय तर त्याला त्यांनी फोन केला तर तुम्ही त्याला गाईड करू शकता की दूध वाढवण्यासाठी त्यांनी कसं हे केलं पाहिजे. तर मंडळी, आवर्जून मालकांना फोन तुम्ही नक्कीच करू शकता. त्यांचा नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये देखील आहे. की देशी गाईचं दूध वाढणं कसं महत्वाचं आहे आणि ते आपल्या स्वतःच्या दावणीला कसं वाढेल यासाठी नक्कीच मालक तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्यांचा अनुभव आपण या मुलाखतीच्या माध्यमातून ऐकला आणि अशाच प्रकारची अधिक माहिती खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवर आपण पाहत राहूया. मंडळी, खूप खूप धन्यवाद. आज आपण या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहिली. निघताना शेतकऱ्याने प्रेमाने आपल्या शेतातील एक भोपळा आणि खिलार गाईचं 1 लिटर दूध घरी नेण्यासाठी दिलं. अशी ही मनाला भिडणारी, सुखद आणि माहितीपूर्ण मुलाखत आज इथे पूर्ण होते. आता आपण या शेतकऱ्याकडून निरोप घेऊया आणि पुन्हा भेटूया एका नवीन, सुंदर आणि अभ्यासपूर्ण एपिसोडमध्ये. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. एपिसोड आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींसोबत तो शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची